जळगाव पोलिसांनी ऑपरेशन सजग या विशेष मोहिमेतून एक धक्कादायक रॅकेट उद्ध्वस्त केलंय। अल्पवयीन शाळकरी मुलींना त्यांचे मित्र तसेच बॉयफ्रेंडशी बोलण्यासाठी कमी पैशांच्या मोबदल्यात बिस्किट एवढा मिनी मोबाईल देण्याच्या प्रकाराचा पोलिसांनी भांडाफोड केलाय। शहरातील अनेक शाळांच्या बाहेर विविध वस्तू विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर हा प्रकार सुरू होता। पोलिसांच्या या कारवाईमुळे एक महत्त्वाचा सामाजिक विषय सर्वांसमोर आलाय। जळगाव शहरातील अनेक शाळांच्या परिसरात अल्पवयीन शाळकरी मुलींना बिस्किटाच्या आकाराचे लहान मोबाईल विक्री केले जात असल्याची माहिती पोलिसांच्या दामिनी पथकाला मिळाली होती। त्यानंतर दामिनी पथकातील महिला पोलिसांनी अनेक दिवस सिव्हिल ड्रेसमध्ये शाळांसमोर रेकी केली। त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। अल्पवयीन मुलींना त्यांचे मित्र तसेच बॉयफ्रेंडशी बोलण्यासाठी मिनी मोबाईल विक्री करणे, मोबाईल चार्ज करून देणे, घरी मोबाईल सापडू नये म्हणून अनेक मुली संबंधित स्टॉल्सवर मोबाईल भाड्याने ठेवत असल्याचंही समोर आलंय। अनेक स्टॉल्सवरून पोलिसांनी लहान मोबाईल जप्त केले। या प्रकाराची माहिती संबंधित पालक आणि शाळांच्या मुख्याध्यापकांनाही देण्यात आली आहे। जळगाव पोलिसांमार्फत दामिनी पथक जे कार्यान्वित आहे तर त्यांनी असा एक एक्सपेरिमेंट केला होता की सिव्हिल ड्रेसमध्ये दामिनी पथकातील काही महिला अंमलदार हे शाळा आणि कॉलेजेसच्या बाहेर रेकी करत होत्या आणि त्या अनुषंगाने असं आढळलं की काही शाळांच्या बाहेर अत्यंत छोटे साधारणतः 900 ते 1000 या रुपयाला मिळणारे अत्यंत छोटे असे मोबाईल फोन विक्री केले जातात। आम्ही एका एक्सपेरिमेंटमध्ये 2 शालेय मुलींना देखील याच्यामध्ये हे केलं आणि असं लक्षात आलं की त्या शालेय मुली देखील असे मोबाईल हळूहळू विकत घेतात जे आपल्याला कन्सील करता येतील, पालकांपासून लपवता येतील आणि त्या अनुषंगाने पुढे विविध यांना ते फोन केले जातात। एका केसमध्ये आमच्या असंही निदर्शनास आलं की एक व्यक्ती आहे ती शालेय मुलींना त्यांच्या कोणाच्या मित्रांना वगैरे फोन देखील लावण्यास मदत करत आहेत। तर या अनुषंगाने आपण एक रॅकेट असं ओपन केलेलं आहे। त्याच्यामध्ये 4 मोबाईल फोन आपण सीज केले आहेत आणि याला कायदेशीररित्या आता आपण कसं बसवू शकतो याच्यावर आम्ही विचार करत आहोत। सर, यातून काही त्या विद्यार्थिनींना अल्पवयीन मुलींना वेगवेगळ्या झाड्या तोडण्याचा प्रकार झाला आहे किंवा त्यांना काही ब्लॅकमेलिंगसारखा प्रकार झाला की कॉल रेकॉर्डिंग वगैरे नाही, असं काही झालेलं नाही। आम्हाला ज्या मुलींकडे हे छोटे मोबाईल दिसले त्यांच्या पालकांना आम्ही बोलवलं आणि संबंधित मुख्याध्यापकांना देखील आम्ही कळवण्यात आलेलं आहे आणि ते मोबाईल त्यांना आम्ही परत दिलेले आहेत। पण असं याच्यामधून एखादी मोठी घटना होऊ शकते। आपल्याकडे अल्पवयीन मुलींना देखील म्हणजे बऱ्याच ठिकाणी ते पळून नेले जातात, स्वतःहून काही जातात। तर याच्यामध्ये जो सामाजिक असंतोल निर्माण होतो त्याची सुरुवात अशाच केसेसमधून होते। त्याच्यामुळे पोलिसांकडनं सिव्हिल ड्रेसमध्ये ऑपरेशन करण्यात आलं। शाळा कॉलेजच्या बाहेर ते स्टॉलवर त्यांच्याकडे फक्त मुलींच्या वस्तू विकून त्यांच्याकडे मोबाईल असतात। तर मार्केटमध्ये मिळणारा 500-600 रुपयाचा मोबाईल या मुली या स्टॉलवाले 800 ते 1000 रुपयाला विकतात आणि ते मुली ते घेतात। काही वेळेला या मुलींचे मोबाईल हे घरी नेऊ नये म्हणून त्या मुली त्या स्टॉलवाल्यांकडेच ठेवतात आणि ते त्यांचे चार्जिंग करून टाकतात। त्याचे चार्जेस ते त्यांना त्यांच्याकडनं घेतात। या विद्यार्थ्यांकडे मोबाईलने त्यांना फोन लावून देण्यासाठी पैसे घेतले जातात असाही प्रकार। बरोबर। तर शाळेच्या मुली त्यांच्याकडे मोबाईल नाहीये तर त्यांचे बॉयफ्रेंड आहे ते त्यांच्या कॉन्टॅक्ट करण्यासाठी ते त्यांच्याकडनं मोबाईल घेतात आणि त्यांच्याकडून ते चार्जेस टाकतात। पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणातील कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू आहे। अल्पवयीन मुली चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत म्हणून अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचं मत पालक वर्गाकडून व्यक्त केलं जात आहे। तुम्हाला या प्रकाराबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। प्रशांत बदाने, lokmat.com, जळगाव।